वणी बस स्थानकावर लाडक्या बहिणीची स्मार्ट कार्डसाठी प्रचंड गर्दी. ज्येष्ठ नागरिकांना देखील झाले आवश्यक एनसीएमसी कार्ड. सन 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप शिवसेना शिंदे गटाने निवडून आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये देणार असल्या जाहीर केले होते आणि त्यावेळेस महाराष्ट्रातील तमाम स्त्री मतदारांनी आपल्या मताचा जोगवा भाजप शिवसेनेच्या परड्यात देऊन महायुती सरकार विजय केले. त्याची परतफेड म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारचे सरकार बसल्याबरोबर लगेच त्यांनी सरसकट महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये अनुदान देऊन त्यांनी आपला दिलेला शब्द पाळला. परंतु यामध्ये त्यावेळी वार्षिक उत्पन्नाची 2 लाख रुपये 40,000 असताना सरसकट प्रत्येक लाडक्या बहिणीस दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा केले. यामध्ये लाडक्या बहिणीने काही अटीही पूर्तता केली नसल्याचे सरकारच्या लक्षात आले. त्यामुळे केवायसी मधून अनेक लाभार्थी दूर झाले, अनेक बोगस लाभार्थी दूर झाले. त्यांना एसटीमध्ये 50% सवलत असल्यामुळे त्याचे बरेच घोळ होता. त्यामुळे एसटी मंडळांनी केवळ आधार कार्डचा आधार घेता एसटी महामंडळातर्फे एनसीएमसी स्मार्ट कार्ड देण्याची योजना सुरू केली. सदर एसटी महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड हे आता यापुढे लाडक्या बहिणीसाठी एसटी प्रवासासाठी बंधनकारक राहणार आहे. यापुढे एसटी प्रवासासाठीही आवश्यक असणारी एनसीएमसी स्मार्ट कार्ड केवळ लाडक्या बहिणीसाठी बंधनकारक नसून ज्येष्ठ नागरिक, महोत्सवाची नागरिक आणि शासनाच्या विविध योजनेमार्फत असलेले शासनाचे पुरस्कार प्राप्त व्यक्ती यांना सुद्धा स्मार्ट कार्ड बंधनकारक केले आहे. प्रतिनिधी बाळासाहेब खैरे, न्यूज 24, आपकी आवाज. कोणतं कार्ड काढा म्हणे? महामंडळ एक कार्ड पाहिजे नाही का? ठीक आहे, दाखवा. असं कार्ड पाहिजे का? बरोबर लावा. हे कार्ड पाहिजे का? तुम्ही केव्हा काढलं कार्ड? काल इथंच काढलं म्हणून हे गर्दी आहे नाही का? बरं ठीक आहे. आम्ही तुमचे प्रश्न